चला तर आज आपण बघूया हेअर स्पा कशा पद्धतीने करायचा. आपण घरी क्रीम आणून देखील हेअर स्पा करू शकतो. तर चला बघूया. ही आहे लॉरियरची हेअर स्पा क्रीम, जी आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध भेटेल ब्युटी शॉपीवरती. मी ही यूज करते आहे हेअर स्पा क्रीम. त्याचबरोबर हे आहे हेअर स्पा ऑइल, जेणेकरून आपल्या केसामध्ये जर डॅन्ड्रफ असेल तर हा ऑइलने आपल्या केसामधील डॅन्ड्रफ पूर्णपणे नाहीसा होतो. आता मी काय करत आहे, केस सकाळी धुतल्यामुळे थोडेसे केस ड्राय झालेले आहेत, त्यांना ओले करून घेतले आहे. त्याचबरोबर मी हेअर स्पा क्रीम घेत आहे एका बाउलमध्ये काढून. एका बाउलमध्ये क्रीम काढायची आहे. आपल्या केसांना पाहिजे तेवढी क्रीम आपण काढून घेऊ शकतो. त्यामध्ये मी ॲड करत आहे डॅन्ड्रफसाठी हे ऑइल. याचे 2 ते 4 थेंब आपण घेऊ शकतो. ऑइल आणि क्रीम चांगल्या प्रकारे आपण इथं मिक्स करायचे आहे. चांगले मिक्स करून घेऊन आपण आता केसांना ॲप्लाय करू. केसांचे छोटे छोटे पार्ट्स घ्यायचे आणि व्यवस्थित प्रकारे क्रीम यांना ॲप्लाय करायची. मी ज्या पद्धतीने छोटे छोटे पार्ट्स घेऊन क्रीम ॲप्लाय करत आहे, त्याच पद्धतीने तुम्ही क्रीम लावून केसांना व्यवस्थित मसाज द्या, जेणेकरून जी क्रीम आहे ती केसामध्ये व्यवस्थितपणे ॲब्झॉर्ब होईल. जितकी तुम्ही क्रीम लावून मसाज देताल तितका रिझल्ट हा छान प्रकारे येतो. केसांचे छोटे छोटे भाग घेत तुम्ही केसांना क्रीम लावून घ्या आणि मसाज करत चला. क्रीम लावल्यानंतरही आपण मसाज देणार आहोत, तसेच लावत असतानाही मसाज देणे खूप फायद्याचे होते. तर मी ज्या पद्धतीने क्रीम लावत आहे, तुम्ही त्याच पद्धतीने क्रीम लावून घ्या. याच पद्धतीने पूर्ण केसांना क्रीम लावून घ्यायची आहे आणि मसाज देत राहायचा आहे. पूर्ण केसांना क्रीम लावून झाल्यानंतर आता आपण केसांना मसाज देणार आहोत. मी ज्या पद्धतीने केसांना मसाज देत आहे, तसेच केसांच्या मुळांना पूर्णपणे मसाज देणे फायद्याचे ठरते. आता पूर्ण केसांना या पद्धतीने मसाज करा. कमीत कमी तुम्हाला 3 ते 4 मिनिटे केसांना मसाज देणे. जितका तुम्ही मसाज देताल तितका तुमचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे येतो. म्हणजे जेणेकरून जी क्रीम आपण लावलेली असते ती पूर्णपणे केसामध्ये ॲब्झॉर्ब होऊन जाते आणि केस एकदम सिल्की आणि स्मूथ होतात. याप्रमाणे फिंगर आपल्या केसामध्ये गोल गोल फिरवत चालायचे. पूर्णपणे ती क्रीम आपल्या केसामध्ये चांगल्या प्रकारे ॲड होऊन जाते. मी 4-5 मिनटं केसांना मसाज दिलेला आहे. आता पूर्ण केस आपण वरती पोनी बांधून घेऊया. पूर्ण केसांना चॉप वगैरे असं काही लावायचं नाही. जसे आहेत तसेच केस वरती बांधून घ्यायचे.
आता आपण देणार आहोत स्टीम. स्टीम द्यायच्या अगोदर थोडेफार मी इथे प्रेशर पॉईंट देत आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अशा पद्धतीने प्रेशर पॉईंट देऊ शकता. माझ्याकडे स्टीमर आहे त्याच्यामुळे मी स्टीम देत आहे. तुमच्याकडे जर स्टीमर उपलब्ध नसेल तर तुम्ही पाणी गरम करून त्यामध्ये टॉवेल बुडवून केसांना वाफ देऊ शकता. आपण 3 ते 4 मिनिटे केसांना वाफ देणे आवश्यक आहे. वाफ देऊन झाल्यानंतर 10 ते 20 मिनिटांनी आपण केस वॉश करून घ्यायचे. आता मी केस वॉश करून घेतलेले आहे. त्यामध्ये मी हे वापरत आहे सिरम. केस कोरडे करून घ्यायचे आणि थोड्याशा ओल्या केसावर हा सिरम लावायचा. सिरम हा स्काल्पला लावायचा नाही, फक्त केसांच्या मुळांना सिरम लागता कामा नये. फक्त खाली जे केस असतात आपले सिरम चांगल्या पद्धतीने लावून घ्यायचा. आणि बघा, हा आहे माझा फायनल रिझल्ट. तर कसा वाटला तुम्हाला फायनल रिझल्ट नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स. धन्यवाद.